कर्मण्येव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि कर्मण्येव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि। कर्मणा एव हि संसिद्धिम् आस्थिताः जनकादयाः लोकसंग्रहम् एव अपि सम्पश्यन् कर्तुम् अर्हसि। हि जनकादयाः कर्मणा एव संसिद्धिम् आस्थिताः लोकसंग्रहम् एव अपि सम्पश्यन् त्वं कर्तुम् अर्हसि। ही म्हणजे कारण। इथं कारण असं का म्हणतात? पाठीमागं अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं, तस्माद असक्ताः सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोति पुरुषः। हे अर्जुना, तू मात्र या ठिकाणी कर्माचा अधिकारी आहेस आणि त्यामुळं ती कर्म करण्याची युक्ती म्हणजे अनासक्त राहणं, म्हणजे कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाचा त्याग यांनी तू युक्त होणं हे त्याच्यामध्ये अनासक्ती आहे। तस्माद असक्तः आणि कार्यम कर्म त्याच्याविषयी आसक्ती नाही तरीसुद्धा आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य रूप कर्म आहे ते कर्म मात्र सततम समाचर, त्याचं तू सतत अनुष्ठान कर। म्हणजे कर्म करायचं परंतु त्यामध्ये कर्मासक्ती नाही, कर्तृत्वासक्ती नाही, फलासक्ती नाही, असं कर्म तू कर। आणि असं जर अनासक्तपणाने कर्म केलं तर आसक्तो ही आचरण कर्म, असा अनासक्त पुरुष कर्माचं आचरण करील तर परमाप्नोती पुरुषः, तो परमफलाला मोक्षाला परमात्म स्वरूपाला तो प्राप्त होतो। म्हणून ही या कारणाने जनकादया, अजून काय आहे? जनकादया जे जनक वगैरे म्हणजे जनक, अश्वपती वगैरे असे पूर्वी होऊन गेलेले अनेक जे क्षत्रिय राजे आहेत त्यांनी देखील कर्मणा एव संसिद्धिम आस्थिताः, ते ह्या कर्माच्या द्वारा किंवा ह्या कर्म साधनाच्याच द्वारा ते संसिद्धीला म्हणजे परंपरेने मोक्षालाच ते प्राप्त झालेले आहेत। ही एक गोष्ट आहे। पूर्वीच्या लोकांनी कर्म केलं म्हणूनही तू कर्म कर, कर्माने मोक्ष प्राप्त होतो म्हणूनही तू कर्म कर। आणि याशिवाय या कर्माने आपल्या इतिहास पुराणांचा आपण जर इतिहास पुराणांचं चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येतं का जनकादिक हे राजे होते तर त्यांनासुद्धा ही जनकादया हा संसिद्धीम संसिद्धीम आस्थिताः, जनकादिकांना पूर्णपणाने ही संसिद्धी किंवा हा पूर्ण स्वरूपसिद्धी ही त्यांना प्राप्त झाले। त्याच्यामध्ये आस्थिताः, ते असं म्हणता स्थिता पूर्णपणाने त्या मोक्षसिद्धीला ते प्राप्त झाले। या कारणानेही कर्म केलं पाहिजे। आपण दररोज चिंतन करतो हा अध्याय फक्त कर्म का करावं एवढ्यासाठी हा अध्याय, कर्म का केलं पाहिजे, कर्म कोणतं केलं पाहिजे आणि त्या कर्माचं फल काय, या सगळ्याचा विचार या अध्यायामध्ये केला। आता दुसरा विषय सांगतात, याच्या अतिरिक्त पुन्हा लोकसंग्रहम एवापि संपश्यन्, जेणेकरून लोकसंग्रह होईल। लोकसंग्रह म्हणजे अनेक लोकांना एकत्र गोळा करणं, याला लोकसंग्रह म्हणत नाही। लोक एखाद्याने इलेक्शन जिंकलं की म्हणतात की त्याला लोकसंग्रहच तेवढा आहे असं म्हणतात। हा लोकसंग्रह नाही, हे काय गबाळ गोळा केलेलं आहे, त्याला लोकसंग्रह म्हणत नाही। लोकसंग्रह म्हणजे जेणेकरून लोक उन्मार्गगामी होऊ नयेत अशा प्रकारचं आपण त्यांना केलेलं मार्गदर्शन आणि स्वतः केलेलं आचरण याला लोकसंग्रह असं म्हणतात। किंवा लोकांचं सम्यक ग्रहण म्हणजे लोकांना यथार्थ जसं आहे तसं वस्तूचं, जशी वस्तू आहे तसं ज्ञान करून देणं यालाही लोकसंग्रह, लोकांचं सम्यक ग्रहण करून घेणं म्हणजे लोकांना यथार्थ ज्ञान देणं। किंवा या ठिकाणी लोक उन्मार्गगामी
वाईट मार्गाकडे जेणेकरून जाणार नाहीत अशा प्रकारचं त्यांना आचरण करण्याचा आदर्श दाखवून देणं याला लोकसंग्रह असं म्हणतात. तेव्हा हे सगळे लोक आहेत ते उन्मार्गगामी होऊ नयेत असं जर तू विचार केला पाहिलं तरी लोकसंग्रह मेवापी संपश्यन कर्तुम अर्हसी, कर्म कर्तुम अर्हसी, तू हे कर्म करण्याला योग्य आहे म्हणून तू कर्म केलं पाहिजे असं भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. आता अर्जुन आपला भगवान माऊली या संबंधाने चिंतन सांगतात. देख पा जनकादिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. देख पहा ना हे अर्जुना तू पहा की जनकादिक अशेख कर्मजात किंवा जनकादिक जे राजे आहेत त्यांनी अशेख म्हणजे संपूर्ण कर्मजात म्हणजे त्या जनकादिक हे क्षत्रिय राजे होते. तेव्हा क्षात्र काय शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम, हे त्यांना संपूर्ण क्षत्रिय राजाचं जे कर्तव्य आहे ते सगळं कर्तव्य न सांडिता त्या कर्तव्याचा त्यांनी परित्याग केला नाही, परंतु मोक्ष सुख पावते झाले. परंतु मोक्षाचं सुख जे आहे ते त्यांना प्राप्त झालं. ते जनकाचं जे काय येणं तेजसी तत्तेज जनक राजाच म्हणतो ना, कोणा शुकाचार्यांना सांगतो येणं तेजसी तत्तेज. आता सकाळीच आपण पाहिलं शुकाचार्यांसारखे मुनी किती श्रेष्ठ आहेत, परंतु जसं ते विषयाची वानिता झाले भाटतयाचे. येरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकादिक दादुले ते विषयोची वानिता झाले भाटदयाचे. वास्तविक शुकादिक असे आहे की तुकाराम महाराज म्हणतात की काय शुकादिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षितीच्या अंगी ठसाविले असे असणारे किंवा यम प्रव्रजंत मनुपेत असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्या शुकादिकांना सुद्धा जो अभिमान होता काय तो सगळा अभंग आहे की या ठिकाणी अभिमान लागे शुकाची पाठी आणि व्यासे उफराटी दृष्टी केली आणि जनक भेटीशी पाठविला तेने अभिमान नाने खोटे केले. शेवट काय तुका म्हणे तधीव होतो आम्ही जावोनिया तेने साधिली समाधी तुका म्हणे तधीव होतो आम्ही. तुकाराम महाराज म्हणतात या शुकाचार्यांचा इतिहास मी स्वतः अनुभवलेला आहे. त्यांना त्या शुकामुनींना मेरुगिरी पर्वतावर गेला आणि त्या ठिकाणी समाधी साधली, तरीसुद्धा त्याच्या जे समाधीचं विघ्न होतं अहंकार, म्हणजे मी समाधीमधील सुखाचा भोगता आहे असं त्याला जे वाटत होतं. समाधीतून उत्थान झालं की पुन्हा त्याचं मन अस्थिर होत होतं. तेव्हा काय करावं तर त्याच्यासाठी जनकाच्या भेटीला व्यासाचार्यांनी पाठवलं आणि तिथे गेल्यावर त्यांनी सांगितलं येणं तेजसी, ज्याचा तू ह्या ज्या सर्वाचा तू हा त्याग केलेला आहे तर त्या त्यागाचाही तू त्याग कर. येणं तेजसी तत्तेज, तो त्याग म्हणजे काय, त्या त्यागाचा धरलेला अभिमान त्याचा त्याग कर म्हणजे तुला नित्यमुक्तता अनुभवता येईल. हा उपदेश एक ज्या उपदेशासाठी गेला तो परमहंस संन्यासी आहे शुकाचार्य, किंवा ज्यांना अनुपेतमपेत कृत्यम, ज्यांना उपनयन संस्कार होण्याच्या आधीच ज्यांनी ह्या संपूर्ण संसाराचा त्याग केला, जन्मता संसार त्यजेला सुखे ना तुका म्हणे तधी होतो आम्ही ना असं सांगितलं. अशा प्रकारचं इतका मोठा अधिकार शुकाचार्यांचा, पण ते एका गृहस्थी क्षत्रिय राजाकडं आपल्या जीवनातील जो काही आध्यात्मिक प्रश्न आहे तो प्रश्न सोडण्यासाठी गेले. याचा अर्थ जनक केवढे मोठे अध्यात्मज्ञानी होते आणि त्या जनकांनी शुकाने जर जन्मता संसार त्यजेला शुके तर त्यांचे गुरु जनक मुनी ज्यांना ते प्रश्न सोडवणारे त्यांनी तर किती मोठा त्याग करायला पाहिजे, पण त्यांनी काही केलं नाही. सामान्यपणे क्षत्रियाचे जे काही कर्म आहेत त्या कर्माचं अनुसरण केलं आणि हे करणं दुसऱ्याही कारणाने युक्त आहे. म्हणजे याचा अर्थ गृहस्थी पुरुष देखील हे तत्त्वज्ञान संपादन आपापलं कर्म करीत असताना हे संपादन करू शकतात. याचा उदाहरण म्हणून आपल्याला जनकाचं सांगता येईल. दुसरी गोष्ट गीतेमध्ये खूप जीवनाच्या व्यक्तिगत जीवनाचा किंवा सामूहिक जीवनाचा एक आपला एकटा मनुष्य किंवा कौटुंबिक कुटुंबातील सदस्यांचा समूह
गावाचा सदस्यांचा समूह किंवा या संपूर्ण विश्वातील सदस्यांचा समूह म्हणजे व्यष्टी आणि समष्टीचं अखंड कल्याण कसं होईल हे गीता मैया आईच्या रूपाने सारखं पाहते आणि तसं मार्गदर्शन करते. म्हणून आज गीता हा ग्रंथ जगातल्या सगळ्या तत्ववेत्यांनी डोक्यावर घेतलेला ग्रंथ आहे. तर ह्याच्यामध्ये ते सांगतात की कर्मणैव ही संसिद्धी मास्तिता जनकादया आणि लोकसंग्रह मेवापी. जर लोक उन्मार्गगामी होऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या ठिकाणी संपश्यन असा विचार करणारे विचार करण्याला कर्तुमार्हसी अशा प्रकारचं हे पाहिलं तर काय कर्म कर्तुम अर्हसी, तू कर्म करण्याला योग्य आहेत. कारण जर वडील व्यसनी असतील तर त्यांना मुलाला वळण लावता येत नाही. लोकसंग्रह करायचा त्यांना वनमार्गगामी होऊ नयेत म्हणून या ठिकाणी तुलाही तसंच व्हावं लागेल. ते कीर्तनात आपण ऐकतो ना की तो मालक शेतात गेला, पेरूची बाग होती, तर तिथं एक मुलगा पेरू तोडत होता. त्यांनी गेलं, अरे तू पेरू चोरतो इथं, कसं काय तू इथं आला, सांग तुझ्या वडिलांचं नाव, तुझ्या वडिलांची भेट घालून देतो. तो म्हणला मागच्या झाडावर माझे वडीलच पेरू तोडीत आहे. तर आता ते काय, त्याला काय मार्गदर्शन करणार. लोकसंग्रह करायचा म्हणजे त्याला स्वतः उन्मार्गगामी असू नये, सन्मार्गगामी असलं आणि मग लोकांनी सन्मार्गगामी व्हावं असा उपदेश करण्याला तो योग्य होतो. देख पा जनकाधिक कर्मजात असेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. ह्या लोकांनी या कर्माचा त्याग केलेला नाही. कर्मजात सगळे जे प्राप्त झालेला कर्माचा समूह आहे त्याला असेख संपूर्ण कर्मसमूह न सांडिता त्याचा परित्याग न करता ते कुठे गेले, ते इहलोकातल्या सुखाला किंवा परलोकातल्या सुखाला प्राप्त झाले असं नसून ते मोक्ष सुख पावते झाले. त्यांना मोक्षाचं असणारं शाश्वत सुख हे देखील त्यांना प्राप्त झालं. जन्ममरण परंपरेतून ते पार गेले. या कारणे पार्था होवावी कर्मी असता हे अनेकही एका अर्था उपकारैल. या कारणे, याच कारणाने हे पार्था, हे अर्जुना, कर्मी आस्था व्हावी. माणसाला कर्मामध्ये आस्था म्हणजे वेद प्रतिपादित कर्मामध्ये अत्यंत श्रद्धा असावी का हे कर्म मला कर्तव्य आहे आणि त्या कर्मानेच माझं सर्व इप्सित साध्य होणार आहे, ते मोक्ष फलापर्यंत ते कर्म मला पोचवणार आहे अशी त्या कर्मामध्ये आस्था असावी. हे अनेकाही एका अर्था उपकार राहिलं आणि हे तर होईलच होईल. त्याला कर्मामध्ये आस्था केली तर तो मोक्ष सुखाला प्राप्त होईल. पण अनेकही एका अर्था, अनेकही दुसऱ्या एका गोष्टीसाठी उपकार राहिलं, ते उपकारक होईल, उपयोगिता होईल. म्हणून आपण जर कर्म आचरण केलं तर स्वतःच्या मोक्षासाठी आहेत, आत्मनो मोक्षार्थम असं तर आहेत, पण जगद्हिताय, जगताचंही त्याच्यापासून कल्याण होईल यासाठी आपण ते कर्म आचरण केलं पाहिजे. आता लोकांना कसं उपकारक होईल या अशी शंका येईल, तर ते सांगतात जे आचरता आपण पया देखी लागेल लोका या तरी चुकेल हा आपाया प्रसंगेची. कारण हे कर्मात असे म्हणतात, जे कर्म आहे ना ते कसं उपकारक होईल, आपण पया जे आचरता, जे कर्म आपण स्वतः आचरण केलं, परंतु आपण आचरण करता असताना लोकांना हे दिसेल का नाही, देखी लागेल लोकाया, सगळ्या लोकांना हे कर्म जे आहे त्या कर्मामुळं देखी लागेल म्हणजे एक चांगल्या प्रकारचा मार्ग त्यांना मिळेल, वळण त्यांना लागेल किंवा त्या ठिकाणी त्यांना देखी लागेल म्हणजे ते कर्म जे आहे ते आपण केलेलं कर्म त्यांना दिसेल आणि ते दिसल्यानंतर ते आपण सुद्धा जे काही थोर पुरुष करतात, पुढं सांगणारच आहे, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जनः, जे आपल्यापेक्षा त्याला काय वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध असे जे पुरुष करतात तेच काय करतात, बाकीचे
सामान्य लोक करतात त्याचं कारण देखी लागेल या लोकांना ते दिसतं, त्यामुळं त्या लोकांना देखी लागेल म्हणजे वळण लागेल, त्यांनाही योग्य मार्ग मिळेल. आणि योग्य मार्ग मिळाला तर त्याच्यापासून काय होईल, तरी चुकेल हा अपाया प्रसंगीची. तर त्या प्रसंगाने अर्थात त्या असं जर होत गेलं की त्या प्रसंगाने दुसरा एक लाभ होईल. तुमचं तर कल्याण झालं, पण लोकही हे पाहतील आणि अपाया चुकेल आणि जे त्यांना होणारे जे अपाय आहेत, दुःख आहेत, अनिष्ट संकट, त्या संकटापासून सगळे लोकसुद्धा परावृत्त होतील. हा जर मनुष्य पुढं चालणारा जर त्या ठिकाणी खड्डा आहे असं पाहून जर त्या ठिकाणी तो बाजूनी गेला तर लोकसुद्धा त्याला पाहणारे ते खड्डा चुकवतील आणि बाजूनी जातील, त्याप्रमाणे त्याचा उपयोग होतो. समाजव्यवस्था ही कशी चांगली प्रकारे राहील, सुचारू रूपाने चालेल, याचं गीतेमध्ये काही लोक म्हणतात गीता हा अध्यात्माचा ग्रंथ नाही, ते समाजशास्त्र आहे, सोशल सायन्स आहे असं म्हणतात. कारण सोशल सायन्स असणे की त्याची अशा प्रकारची ह्या ग्रंथाची स्थितीच आहे किंवा योग्यताच आहे. तरी चुकेला हा अपाया प्रसंगीची देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. आता तुम्ही म्हणाल की काय करायचे, आपलं आपण कल्याण घ्यावं आहे की नाही, तर आपली नुकसान झाले तर काय आप मर गए काय पिछे डूब गई दुनिया, आपल्याला काय करायचे त्याचं. तर हे पण ज्ञानेश्वर महाराजांना आवडत नाही. म्हणतात देखे पहा प्राप्तार्थ झाले, जे लोक प्राप्तार्थ म्हणजे त्यांना जो इच्छित विषय मिळवायचा होता, समजा त्यांना परमात्मा प्राप्ती, मोक्ष, जीवनमुक्ती प्राप्त करायची होती आणि ती प्राप्तही झाली. प्राप्तार्थ म्हणजे जो आपल्या अर्थ म्हणजे इच्छेचा विषय तो आपल्याला प्राप्त झाला. जे निष्कामता पावले आणि ज्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणात निष्कामता निर्माण झाली म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची कामना किंवा इच्छा राहिलेली नाही, निरीच्छ अशा प्रकारचे झालेले. कारण निरीच्छ का झाले, जे कृतकृत्य झालं आणि इच्छा केली ते पावलं, मोक्षाची इच्छा होती तेही प्राप्त झालं. त्यामुळं जे करायला पाहिजे होतं मोक्षाचं साधन तेही आम्ही केलं. त्यामुळं आता लोकबीक काय आम्हाला गरज नाही. जे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, आम्हाला काय करायचं लोकांचं. इथं माऊली सांगतात हेच एक असे तत्त्वज्ञ संत आहे की त्यांना खरोखर तर लोकांच्या शास्त्राचं जर आपण सांगणं पाहिलं तर बहुतेक सगळं असं दिसतं मनुष्याने आपल्या स्वतःचं व्यक्तिगत कल्याण करून घ्यावं. त्यांनी लोकांचं गुण दोष निंदा स्तुती त्याचं काही पाहू नये. पहिला सर्वात प्रथम काय असेल तर आत्मना आत्मानम उद्धरेत, उद्धरेत आत्मना आत्मानम, आपण आपला उद्धार करावा असं सांगितलेलं आहे. उद्धरेत आत्मना आत्मानम अवसादयेत, आपली अवसाधन आपली हानी कधीच माणसाने करू नये. हा जसा उपदेश आहे तसा हाही गीतेने सांगितलेला आहे. पण व्यष्टीच्या कल्याणाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच समष्टीच्या कल्याणामध्ये त्याचा भाग असला पाहिजे. आणि तो जर त्या ठिकाणी स्वतः व्यष्टीचंच वर्तन स्वधर्माचरणाचं नसेल किंवा वेदविरुद्ध असेल तर तो समष्टीचं कल्याण करू शकत नाही. एक सीमपरांजपे नाही स्वामी रामतीर्थाने असं म्हटलेले आहे की जे लोक स्वतः आचरण करत नाही आणि दुसऱ्याला मात्र सात्विक आचरणाचे धडे देतात ते ह्या समाजातील विषवल्ली आहेत. जर एखाद्या मोठ्या सरोवरात थोडीशी विषवल्ली सगळं सरोवर विषारी करून टाकते, त्याप्रमाणे किंवा एक कढईभर दुधात एक पडलेला मिठाचा खडा जसा त्या सगळ्या दुधाला नासून टाकतो, तसं हे समाजाला विघातक असे पुरुष आहे. बाहेरून त्यांनी बुद्धीच्या द्वारा तर्काच्या द्वारा कितीही आदर्श अशा संकल्पना लोकांना सांगितल्या तरी ते लोकांमध्ये रुजू होत नाही किंवा लोक त्याचा अनुसरण करत नाही. म्हणून सांगतात देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, कृतकृत्य झालेले, त्यांना कोणती इच्छाही राहिली नाही, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. तर असे जे लोक असतील त्यांनाही लोका लागी कर्तव्य उरले असे. कालच आपण पाहिलं की समाजाचं जसं आपण घेत असतो त्याचप्रमाणे त्याला देणं हेही आपलं कर्तव्य आहे. तयाही हे तर कोणाचं सामान्य व्यवहारातल्या लोकांची तर वृत्ती असलीच पाहिजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणं. परंतु जे परमहंस परिव्राजकाचार्य आहेत त्यांच्या शंकराचार्यांनी पायाला भोवरा बांधून 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये संपूर्ण भारताचं भ्रमण केलं आणि संपूर्ण
4 पीठांची 4 दिशेला स्थापना केली आणि एवढं वाङ्मय. वास्तविक त्यांनी काय करावं, ते म्या निवांत चिब ये रवी गुरुक्रमे लाधले समाधी धन जे आपुले ते काय निवांत चिमिया भोगावे की, असंच आहे ना. गुरुक्रमाने लादलेलं का दुसरी वेळ असेल, पण गुरूंच्या द्वारा मला जे प्राप्त झालं ते मी निवांतच भोगायचं होतं. पण ते म्हणतात हा कळीकाळ, इथंच हे वाटतं ते कळीकाळ अक्राळ विक्राळ आलेला आहे. सगळे लोक दुःखाच्या गर्तेत लोक गांजलेले पिडलेले आहेत. हे पाहून श्रीगुरूंनी निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना आज्ञा केली की तुम्ही अशा प्रकारचं ही गीतेवरची टीका करा, सर्व लोकांना शांतता प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल, शाश्वत सुख प्राप्त होईल, असं काहीतरी करा. आणि ही गुरुवाज्ञा म्हणजे ह्या गुरुवाज्ञा साकार होणं म्हणजे ह्या ग्रंथ, हा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झालेला आहे. म्हणून या ग्रंथामध्ये असं सांगतात, तयाही कर्तव्य उरले असे लोका लागे. असा जो परमहंस आपल्या आत्मस्वरूपात निमग्न झालेला परिव्राजकाचार्य, कुठेही काय शुकाचार्य किती वेळ थांबतात, कुठेही गेले तर गोदोहन गायीची धार काढण्याला जेवढा वेळ लागेल तेवढा, परंतु ते सुद्धा या ठिकाणी कोणाला गुरु करतात, जनकाला गुरु करतात. कारण ह्या जनकाचं धारणा आहे की सर्वच लोकांचं कल्याण व्हावं आणि कर्मयोगात राहून हा अधिकार त्यांनी मिळवला. म्हणून म्हणतात तयाही, त्याला देखील लोका लागे, त्याला स्वतःसाठी काही कर्तव्य नसलं तर लोकांसाठी त्याला मात्र कर्तव्य आहे. आपण हे चिंतन केलं की असं कोणी सांगत नाही. ज्ञानवान पुरुष झाला की त्याला काय आहे, त्याला कोणतंही निस्त्रय गुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधा, त्याला विधी हे करा असं कोणी म्हणत नाही आणि हे करू नका असं पण कोणी म्हणत नाही. असा ह्या महापुरुषाचं किंवा हा असणारा महामानव त्याचं हे वर्णन आहे. पण या ठिकाणी ज्ञानोबाराय मात्र आशय पुरुषाला सांगतात, मग या ठिकाणी विधान करीत नसले, कारण शास्त्राचंच विधान नाही तरी त्याला विनवणी करतात की तत्वविद भवान, आपण काय आहात, तत्ववेत्ते आहात. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं वाममार्गाने आचरण केलं तर लोकसुद्धा तसंच करतील, म्हणून तुम्ही सन्मार्गाचरण करा, हे तुमचं कर्तव्य आहे असं त्याला सांगतात. काय तो श्लोक, वीडवराहदी तुल्यत्वम मा कांक्षी तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत. तुमच्या बुद्धीतले अजूनही ज्ञान झाल्यावरही तुमच्या अंतःकरणात काम क्रोधादी दोष असतील की जे दोष तुमच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला प्रतिबंध करतात आणि लोकांना आदर्शभूत होत नाही, लोकांना उन्मार्गगामी करण्याला ते प्रवृत्त करतील. ह्या दोषांचा तुम्ही त्याग करा आणि लोकांच्याकडून खुशाल पूजा करून घ्या, हार तुरे घालून घ्या. अशा प्रकारची त्याला पंचदशीकारांनी जशी विनंती केली तसं माऊली या ठिकाणी सांगतात, तयाही कर्तव्य उरले असे लोका लागी. उदाहरण सांगतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखनाही चाले जैसा आज्ञाना प्रगटावा धर्मो तैसा आचरोनी. मार्गी म्हणजे रस्त्यामध्ये, अंधा सरिसा एखादा जर आंधळा मनुष्य आहे त्याच्याबरोबर देखनाही पुढे तैसा जैसा चाले, तो जसा येते ना आर्भकाचे साठी आणि पंते हाती धरिली पाटी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. काय, बाळकाचे चाली आणि माता जाणूनी पाऊल घाली. तुका म्हणे नाव आणि जनासाठी उदकी ठाव. असं जसं तुकाराम महाराजांनी 4 दृष्टांत सांगितले. नाव जी आहे ते नाव पाण्यामध्ये राहायची गरज आहे का, पण लोकांना तारण्यासाठी ती पाण्यामध्ये राहते. आई काही वेगाने जात नाही का, पण बाळाच्या बरोबर चालते. तसं या ठिकाणी सुरुवात काय आहे, आर्भकाचे साठी गुरुजींना लिहिता येत नाही का पंतोजींना, पण त्याच्यासाठी गिरवतात आ हे त्याच्यावर गिरवायला सांगतात. कशासाठी, किंवा त्याचा हात धरून गिरवून घेतात. याचं कारण काय आहे, तैसे संत जगी आणि क्रिया करुणी दाविती अंगी. म्हणून म्हणतात जसा त्या आंधळ्याबरोबर देखणा माणूस आहे तो वेगाने चालू शकतो पण त्याच्या पावलाने चालतो, त्याप्रमाणे अज्ञाना तैसा अज्ञाना
धर्म आचरोनी प्रगटावा. तसा अज्ञानी लोकांसाठी नुसतं धर्माचं असं करा तसं करा, हे चांगलं नाही ते चांगलं आहे एवढं सांगून चालत नाही. तो धर्म त्यांना प्रकट रूपाने आचरण करून दाखवावा असं सांगतात. आणि जर एखादा म्हणे पण आम्ही त्यांना योग्य सांगतो ना, शास्त्राचे विचार सांगतो, सत्य काय शास्त्राचं हृदगत आहे ते आम्ही सांगतो, आम्ही नाही आचरण केलं तर काय. लोक म्हणतात की गाईच्या स्तनातलं जे दूध आहे त्या दुधाचा उपभोग घ्यावा, गाय काय खाती याचा काय विचार करायचा. ह्याला जी गुणग्राहकता आहे असे लोक जगामध्ये फार थोडे. की एखाद्याच्या पुढीलांचे दोष करोनी आपुल्या दिठी चोख मग घापे अवलोक तयावरी. पुढचा मनुष्य जरी दोषी असला तरी त्याचे दोष न पाहता त्याचे गुण पाहावं किंवा त्याचे दोष दूर सारावे आणि त्याच्यातले गुण घ्यावेत. असं गुणग्राहकता ही फार लोकांच्या समाजामध्ये नसते. म्हणून ज्ञानवान पुरुषाची ही जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की त्याने स्वतः सन्मार्गावरच चाललं पाहिजे आणि लोकांना सन्मार्गावर चालण्याचाच उपदेश केला पाहिजे. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे की निषिद्ध कर्म जे आहे ना ते करू नये आणि ते बोलूही नये. कर्म करायचं तर नाही परंतु त्याच्या संबंधाने बोलूसुद्धा नाही आणि ते पाहूसुद्धा नाही. पाहू नये, बोलू नये, ऐकू नये, करूही नये असं सांगायचे. मार्गी अंधासरीचा पुढा देखनाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. जर तुम्हाला अज्ञानाचं कल्याण करायचं असेल अज्ञानी लोकांचं तर हा धर्म आचरोनी प्रगट करावा, स्वतः त्याचं आचरण करावं आणि मग त्याचा प्रगट करावा. नाथ महाराजांचं सांगतात की नाथ महाराजांच्याकडं एक बाई कडेवर मूल घेऊन आली आणि तिने सांगितलं ह्या मुलाला जंत होतात आणि ते मूल फारच गुळ खातं, गुळ खाल्ल्यामुळं त्याला जंत होतात. मी अनेक वेळा सांगितलं तरी ते ऐकत नाही. नाथ महाराजांनी त्याला सांगितलं बाळ आजपासून गुळ खाऊ नको असं त्याला सांगितलं. तो मुलगा गेला आणि तो मुलगा रस्त्यात जात असतानाच आईला म्हणला आई गुळ असं म्हटल्याबरोबर ती लगेच घेऊन आली. त्यांनी सांगितलं आता इथून पुढे खाणार नाही, गुळ मागणार नाही आणि ते तर लगेच रस्त्याने मागितला. ती परत आली म्हणे थोडा वेळसुद्धा थांबलं नाही, मी रस्त्यातच चालले तर यांनी दुकान पाहिलं की आई गुळ म्हणायला लागलं. मग काय करायचं याला. ते पुन्हा नाथ महाराज थोडे अंतर्मुख झाले. त्यांनी सांगितलं आपल्याला माहिती आहे भगवान पांडुरंगाला दररोज त्यांचा काय पुरणपोळीचा नैवेद्य आहे, प्रसाद म्हणून गोड आपण दररोज खातो आणि याला सांगितलं तू गोड खायचं नाही. आता हे मूल कसं थांबणार. म्हणून त्यांनी निश्चय केला की जरी देवाला नैवेद्य असला गुळाच्या पुरणपोळीचा तर मी आजपासून भक्षण करणार नाही. हा मुलगा तोच मुलगा आणि त्याला सांगितलं की बा आजपासून गुळ खाऊ नको. त्यांनी पुन्हा गुळ मागितला नाही. म्हणून म्हणतात अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. आपण आचरण करून अज्ञानाला हे सांगावं. हागा ऐसे जरी न कीजे. तर ते सांगतात हे कशासाठी करायचं. आपण म्हणतो काय गरज आहे ते करायचे, आपलं कल्याण करून घ्यावं, इतरांच्या याच्यामध्ये पडू नये. आपल्या देशातलं राजकारण किंवा धर्मकारण किंवा अध्यात्म कृष्ण महाराज ह्याला थोडीशी उतरती काळा लागण्याचं जास्त कारण असं आहे की जे लोक त्याच्यामध्ये धुरीण आहेत आणि त्याच्यामध्ये अग्रगण्य आहेत, योग्यता संपन्न केलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांची तपस्या घडलेली आहे, त्या लोकांनासुद्धा या समाजात येणारे प्रतिबंध, तिकडून होणारे मान अवमान याच्यामुळं असं वाटतं की हा काय आपला विशेष नको, आपल्या महिमेत राहावं, कशाला त्याच्यात जायचं. म्हणून लोक प्रवृत्त होत नाही. त्यामुळं प्रवृत्त होत नाही तर लोकांना आदर्श राहत नाही समोर. आणि त्यामुळं जसं पाहिजे तसं अध्यात्माचं किंवा राजकारण शब्दाचा अर्थ आहे राजरू कारण, ज्याच्याला विषय दैदिप्यमान असा हेतू असतो की समाज कल्याणाचा, त्याला राजकारण म्हणतात. लोक आता शिवी झाली राजकारणी. त्या माणसाने मला असं सांगितलं, अहो त्याचं ऐकू नका, तो राजकारणी. वास्तविक तो राजकारणी म्हणजे चांगलं कारण दाखवणारा आहे की नाही, असा माणूस आहे. पण इतकं त्या शब्दाला काय लागले, लांछनास्पदता आली. तसंच धर्मामध्ये अहो ते बुवाबाजी आहे, तुम्ही घाबरून राहा, आहे की नाही. आता तो बुवा म्हणजे चांगला आदर्श गोष्टी सांगतो, परंतु त्याला काय म्हणतो, याच्यामध्ये जे लोक चांगले आहेत त्या चांगल्या लोकांचे उलट त्यांनी आपला धर्म आचरण करून दाखवला पाहिजे. आणि दाखवला नाही तर माऊली सांगतात हागा ऐसे जरी न कीजे. जर तुम्ही अशा प्रकारचं केलं नाही आचरण तर अज्ञाना काय हो, म्हणजे
अज्ञानाला काय माहिती आहे याच्यातलं गंभीर रहस्य काय आहे? धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम, धर्माचं तत्व हे असंच गूढ होऊन राहिलेलं आहे. त्यासाठी लोकांचं एकच ठरलेलं आहे, लोकांना सांगितलंय महाभारतकारांनी काय, महाजनोगता येणं सपंथा, हे तुम्हाला इतकं बारीकावे काय कळणार नाही शास्त्राचा अर्थ, तुम्ही एकच करायचं, वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, या नकळे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही, अशी स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात आयसे जरी न किजे तरी अज्ञाना काय हो, म्हणजे त्यांना अज्ञानी लोकांना कसं काय कळणार. ती कवने परी जाणे जे मार्गाते या, हा जो मार्ग म्हणजे स्वधर्म कर्माचरणाचा मार्ग जो आहे तो मार्ग, ह्या निष्काम कर्मयोगाचं काय महत्त्व आहे, कसं त्याचं अनुष्ठान आहे, हे कवने परी जाणे जे, ते अज्ञानी लोकांना कोणत्या प्रकाराने कळणार नाही. म्हणून जे काही ज्ञानवान पुरुष आहेत त्या ज्ञानवान पुरुषांचंच लोक अनुसरण करत असतात. हे या पुढच्या श्लोकात सांगितलं. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. यद 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 आचरति श्रेष्ठः तत् तत् एव इतराः जनाः सः यत् प्रमाणं कुरुते लोकाः तत् अनुवर्तते. श्रेष्ठः म्हणजे श्रेष्ठ म्हणजे मुख्य पुरुष जो आहे तो यद यत कर्म आचरती, तो जे जे कर्म करतो किंवा ज्या ज्या प्रकारचं आचरण करतो तत् तद एव तेच तेच. या ठिकाणी इतराः जनाः, इतर लोक जे आहेत ते सगळे लोक, इतराः जना सहा यत प्रमाणम कुरुते, तो जे प्रमाण करतो किंवा प्रमाणभूत म्हणजे जे लौकिक किंवा वैदिक प्रमाण मानतो तेच काय करतात, लोकाः तद अनुवर्तते, लोक त्याचंच अनुवर्तन करतात. म्हणजे जो श्रेष्ठ पुरुष, श्रेष्ठ म्हणजे सर्वांच्यामध्ये प्रधान असणारा, अग्रगण्य म्हणजे अग्रणी म्हणजे पुढारी, सर्वांचा पुढारी जे करतो तेच इतर जण करतात. कलेक्टर जर भ्रष्टाचाराकडे प्रवृत्त झाला तर तो असा होत नाही, तो काय सांगतो इतके पैसे आणून द्या, म्हणजे खालच्यापर्यंत सगळ्यांना भ्रष्ट करतो. यद्यद आचरती श्रेष्ठः तत्ततेव तर इतराः जनाः. म्हणून म्हणतात की ते कोणते लौकिकामध्ये किंवा वैदिकामध्ये वेदामध्ये तो ज्या प्रकारानं प्रमाणभूत ठरवील त्याप्रमाणे इतर लोकही त्यालाच प्रमाण मानून त्याचं अनुसरण करतात. आता याविषयी भगवान माऊली सांगतात की येथ वडील जे जे करीती तया नामू धर्मू ठेविती तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. येथ वडील जे जे करीती, या ठिकाणी वडील या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ पुरुष. इथं वडील म्हणजे आपल्याला जन्मदाते वडील नाही, वडील म्हणजे जे वयोवृद्ध, तपवृद्ध, ज्ञानवृद्ध असे जे महापुरुष आहेत ते जे जे करतात तया नामधर्म ठेवते, त्यांनी केलेल्या आचरणाचंच नाव काय आहे, धर्म. यांना बाकीचं माहीत नाही नेमकं धर्म काय आणि अधर्म काय, कर्म काय आणि अकर्म काय. हे लोक सगळे लोक काही शास्त्राचं अध्ययन करत नाही आणि शास्त्राचं अध्ययन केलं त्याचा त्यांना अर्थही कळेल असं नाही. त्या अर्थामध्ये आलेला परस्पर विरोधाचं त्यांना निराकरण करून त्यातलं काही सामंजस्य किंवा समन्वय करेल हे काही लोकांना कळत नाही. लोकांना एकच माहीत आहे की जे मोठे पुरुष महापुरुष करतात त्यांचं अनुसरण करावं. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती, त्याचंच नाव धर्म असं सामान्य लोक ठेवतात. आणि तेची एरा सामान्य सकळ, येर सामान्य सकळ तेची अनुष्ठिती. आणि इतर असणारे जे सामान्य लोक आहेत ते सगळे सामान्य लोक तेची अनुष्ठिती त्याचंच अनुष्ठान करतात. परवा मी एका घरी गेलो होतो
त्यांच्या आमच्या घरी चला. तर त्यांच्या आई वडील होते आणि त्यांचा एक मित्र होता तिथं. आता ते नेहमी येतात, आम्हाला माहीतच नाही त्यांचं जीवन काय. इतके सात्विक, आणि त्या गावच्या सप्ताहाला जेवढं कमी पडेल तेवढं त्यांची मदत ते देतात. जेवढं कमी पडेल ते देतात. मग ते आम्ही गेलो त्यांच्या घरी. तिथं त्यांनी सांगितलं, त्यांचे आई वडील होते आणि तो मित्र होता बरोबर. ते म्हणे आम्ही घरी तुम्हाला याच्यासाठी आणलं म्हणे, यांना जरा सांगा. म्हणलं काय, ते तर एकदम चांगले व्यक्ती तुमच्या तिथंच राहतात. तर त्यांना म्हणलं एकदम कर्तबगार व्यक्ती हे. ते म्हणे पण हे दररोज दारू पितात आणि मांसाहार करतात, याचं काय म्हणे. हे सप्ताहाला मदत करतात पण ह्यांचं काय. त्यांच्यामुळं आमच्या घराण्याचं काय वळण लागणार. शिवाय आमच्या घराण्यात हे वळण नव्हतं बिघडवायला, कारण हे दोघं जण भाऊ आहेत असं त्यांनी सांगितलं. याचं कारण काय, सामान्य लोक जे काय करतात, मोठे लोक ज्याचं अनुसरण करतात त्याचं ते करतात. म्हणून या ठिकाणी सांगतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, आणि तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. हे ऐसे असे स्वभावे, मनोनी कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. हे ऐसे स्वभावे असे, हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे की या ठिकाणी जे लोक पुढचे करतील त्याप्रमाणे मागचे पुरुष करतात. हे ऐसे असे स्वभावे, मनोनी कर्म न संडावे. म्हणून माणसाने कर्माचा कधीच परित्याग करू नये, कधीच करू नाही. विशेषे आचरावे लागे संती. उलट जे संत पुरुष आहेत, जे महानुभाव पुरुष आहेत, त्यांनी विशेष रूपाने आचरण करावं. विशेष करावं म्हणजे इतर सामान्य लोक करतात त्याच्यापेक्षाही तंतोतंत अधिक आचरण. वास्तविक त्यांना ते कर्माचरण करण्याची गरज नाही. केल्याने त्यांच्या स्वरूपामध्ये काही वाढ होते असं नाही, आणि नाही केल्याने काही त्या स्वरूपस्थितीचा भंग होतो किंवा तिच्यामध्ये काही क्षय होतो असं नाही. असं जरी असलं तर देखील लागेल लोकाया, तुमचं पाहून लोक त्याचं अनुसरण करतील, म्हणून त्याने अत्यंत जपून हे केलं पाहिजे. म्हणून आजच्या कालामध्ये जे काही घरामध्ये अस्थिरता किंवा मुलांना वळण लागावं म्हणून हे काउन्सिलिंगची पद्धत जास्त आहे. मग त्याला समुपदेशन म्हणतात. मग ते डॉक्टर काय करतात, 500 रुपये फी घेतात आणि मुलांच्या समोर तुम्ही कसं वागावं याचं मार्गदर्शन करतात. ही वेळ काय येते तर 500 रुपये एका समुपदेशनाला देण्याऐवजी 200 रुपयाची 100 रुपयाची ज्ञानेश्वरी दररोज समुपदेशन. आणि करणारे म्हणजे ते लोक नाही, ते असेच आहे स्वतः भ्रष्ट आणि इतरांना मात्र वळणावर आणणारे विश्वल्ली आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज मात्र आपल्या मायेच्या ममतेने हे सांगतात. हे खरं काय आहे, समुपदेशन. काही नाही केलं तर एवढा श्लोक दररोज म्हणावा, यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्त्वदेवे तरो जना, तरी त्यांच्या मनात लज्जा वाटेल, आहे की नाही, आपलं वर्तन सुधारल, आहे की नाही. हे समुपदेशन आहे, हे काउन्सिलिंग आहे. आणि त्याच्यात ज्ञानेश्वर महाराज आपल्या धीर गंभीर दिव्य अलौकिक वाणीनं हे बोलतात. ओव्याचं नुसतं पारायण केलं तरी अदृष्ट निर्माण होईल. नमे पार्थ, त्याला मग आता असं व्हायचं तर का म्हणून झालं, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी का वाचू नये. परवाच आपण सांगितलं, काय सांगितलं, कुवामेघ भंगा पड गया, असं आहे खरं त्याचं कारण. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम. पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. न मे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन न अनवाप्तम अवाप्तव्यम वर्ते एव च कर्मणि. हे पार्थ, मे त्रिषु लोकेषु किंचन कर्तव्यम न अस्ति अनवाप्तम अवाप्तव्यम न अस्ति कर्मणि वर्ते एव. भगवान अर्जुनाला म्हणतात, हे पार्थ, हे अर्जुना, मे त्रिषु लोकेषु, मला ह्या तिन्ही लोकांमध्ये किंचन कर्तव्यम न अस्ति, मला ह्या त्रैलोक्यामध्ये कोणतंच कर्तव्य नाही का मी केलं पाहिजे. आता सगळ्यांना ज्याच्या निश्वसित वेदाच्या द्वारा कर्तव्याचा सर्व मानवमात्रांना आदेश किंवा उपदेश केला जातो, त्या परमात्म्याला काय कर्तव्य आहे, त्याला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य नाही. नमे पार्थास्ति कर्तव्यम, हे पार्थ, मला त्या काय त्रिषु लोकेषु,
तिन्ही लोकांमध्ये मला कोणतंही कर्तव्य नाही. का बरं कर्तव्य नाही? कारण अनवाप्तम, मला काही अनवाप्तम म्हणजे मला मिळालेलं नाही असं काहीच नाही. आणि जे मिळालेलं नाही आणि अवाप्तव्यम, आता मात्र मला ते मिळायचे. आपल्याला समजा आहे धन नाही तर धन मिळवायचे, कीर्ती नाही तर कीर्ती मिळवायची. भगवंताला काय मिळवायचे? भगवंताला काही मिळवायचं नाही. आणि त्याच्याजवळ अनवाप्तम म्हणजे जवळ नाही असं काही नाही. म्हणजे सगळंच तो काय आहे? सर्वाधीश असा परमात्मा आहे. त्याला मुळा अनवाप्तम आणि आता अवाप्तव्यम, त्याला मिळवायचं आहे असंही जगामध्ये काही नाही. आणि असं असलं तरी तो परमात्मा काय करतो? तर असं असून देखील कर्मणी वर्ते एव, तरी तो त्या कर्मामध्ये काय करतो? वर्तन करीत आहे असं सांगितलं. भागवतामध्ये सांगतं की भगवान एकदा नारद मुनी भगवान परमात्म्याला भेटायला गेले. आता सगळे जग परमात्म्याची उपासना करतं की नाही? तर आता ते एवढे स्त्रिया आणि भगवान काय इतक्या अनंत रूपाने प्रत्येकीच्या महालामध्ये विद्यमान होते. नारद भेटायला गेले की त्या पहिल्या राणी काय लक्ष्मणा वगैरे रुक्मिणी, त्यांनी सांगितलं नारद देवा तुम्ही भेटायला आले पण देव थोडे कामात आहे. ते म्हणे कामात म्हणजे काय? म्हणजे काही नाही, देव पूजा करतात. दुसऱ्याकडे गेले त्यांना विचारलं तर ते म्हणे देव पूजा करतात. सगळं जग देवाची पूजा करतात. देवाला पूजा करण्याची काय गरज आहे? परंतु देवाला हे दाखवून द्यायचे राहते की प्रत्येक मानव मात्राने पूजा केली पाहिजे, हे त्यांना त्या ठिकाणी सांगायचं. पूजा करण्याचा त्यांना आवश्यकता आहे असं नाही. तसं अगदी परमहंस महात्मा जरी झाला किंवा साक्षात परमात्मा जरी झाला, ते म्हणतात जगात मला अनवाप्तम अवाप्तव्यम असं त्रिषु लोकेषु किंचन न असते. तिन्ही लोकांमध्ये काही नाही. तरी अहम कर्मणी वर्तेव, तरी मी योग्य प्रकारची कर्म या ठिकाणी करतो. कारण का? तर माझ्याकडं पाहून सगळे जग कर्म करीत, म्हणून या ठिकाणी भगवान सुद्धा कर्म करतात. माऊली सांगतात, आता अनिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी, देखे मीच ये राहटी वर्तत असे. म्हणतात आता यानंतर मी तुला जे सज्जन पुरुष आहे त्यांनी सदाचरणाने राहो, म्हणजे इतर लोकही सदाचारी होतील असं मी सांगतो. इतरांच्या गोष्टीकडे कशाला पाहतो? माझ्याकडेच पाहा ना. भगवान स्वतः सांगतात. किती आत्मविश्वास आहे परमात्म्याला की या ठिकाणी अनिकांच्या गोठी कायशा सांगो किरीटी, हे किरीटी अर्जुना इतरांच्या गोष्टी मी कशाला सांगू? मीच देखे, पहा ना माझ्याकडं, मीच ये राहटी वर्ततो असे. या पद्धतीनं या वर्तणुकीनं मीच स्वतः वर्तणूक करत आहे किंवा वागत आहे. मीच ये राहटी वर्ततो असे. आता मग आता आपल्याला माहिती आहे भगवंतांनी किती काय केलं, रासक्रीडा केल्या या ठिकाणी. तरी रासक्रीडा केली तरी भगवंताच्या ठिकाणी काही पातक प्राप्त झाले का? काहीच पातक प्राप्त झालं नाही. किंवा चौर्यकर्म केलं गोकुळामध्ये, गोपींच्या दही दुधाची चोरी केली तरी त्याला काही परमात्म्याला कोणत्या प्रकारचं आहे का? त्यांनी सांगितलं अग्नीमध्ये ओलं आणि वाळलं दोन्ही जळून जातं. तसा परमात्मा जो आहे तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान असा जो परमात्मा आहे त्याला पाप पुण्याचा लेपच कधी लागत नाही असा परमात्मा आहे. तर ते म्हणतात की काय साकडे काही माते, मला काही संकट आले का? लोकांना काय संकट आहे आणि संकट आल्यामुळं त्या संकटाचं निवारण करण्यासाठी त्यांना उपाय करावे लागतात. पण जगात असं कोणतं संकट आहे का माझ्यावर प्रभाव करील? कारण उलट मीच काय आहे सगळ्या संकटाचा माझ्या भक्तांसहित भक्तांच्या संकटांचा परिहार करणारा कोण आहे? मी. काही संकट माते, मला काही संकट आहे काय? की कवने एके अर्थे, किंवा मला काहीतरी इच्छा आहे का मला अमुक असावं, ही इच्छाच माझ्या ठिकाणी नाही. कारण मला काय, मला तुझं अवघे होऊ येते. मला जर वाटलं तर करशी तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई, माझ्याकडं भक्त उलट प्रार्थना करता आपुले करुणेची आई साई आणि करी व आई मजवरी. मग आता मला काही संकट आहे का? काही साकडे माते किंवा काही मला काय अर्थ म्हणजे उत्कट इच्छा आहे का हे प्राप्त व्हावं? काही ईश्वराला जरी इच्छा होईल तर तो जीवच झाला ना. तुमच्या आमच्यासारखी हे असावं ते असावं, ईश्वराला सर्व आहेच आहे.
उलट त्याच्या मनात आलं तर सर्व ऐश्वर्य दुसऱ्याला प्रदान करण्याची योग्यता किंवा सामर्थ्य परमात्म्याच्या ठिकाणी आहे. कवने एके अर्थे किंवा कोणती एखादी इच्छा आहे का की जेणेकरून आचरिमी धर्माते मनसी जरी. त्यामुळं देवा काय झालं, तू जरी धर्माचं आचरण करतो म्हणून काय झालं, तुला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी धर्माचरणच करावं लागत ना. देवान भावयतानेन ते देवा भावयंतो हा परस्परम भावयंत हा श्रेय परमावाप्स्यत. जीवाला जसं श्रेय प्राप्त करण्यासाठी देवतांची आराधना आहे तशी देवाला सुद्धा काय आहे, आराधना आहे. असं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही. काय साकडे काही माते की कवणे एके अर्थे आचरे मी धर्माते. या कारणाने तू इच्छा आहे म्हणून किंवा तुला काही संकट आलं म्हणून तू धर्माते आचरे, तू धर्माचं आचरण करतो. आईसे मनसी जरी. असं कदाचित तू शंका घेशील आणि म्हणशील तुलाही संकट आल्यावर तुलाही काही इच्छा झाली तर मनुष्य अगोदर जेव्हा इच्छते आहे की नाही, मग काय जानाती इच्छते आणि करोती. एकदा इच्छा झाली की त्याला करावंच लागतं. तसं तुला आहे. परंतु भगवान म्हणतात माझ्या तू पहा बरं तरी पुरतेपणा लागी आणिकू दुसरा नाही जगी आईशी सामुग्री माझ्या अंगी जानसी तू. मला काही कमी पडलं, साकडं संकट किंवा काही अपूर्तता जर मला प्राप्त झाली तर मला कर्माचरण केलं पाहिजे. तू देव असला तरी काय झालं असं तू कदाचित म्हणशील. पण दुसरं माझ्या स्वरूपाचा विचार कर की पुरतेपणा लागी. पुरतेपणा लागी म्हणजे पूर्णतेच्या संबंधाने आणिकू दुसरा नाही जगी. जगात माझ्या इतका परिपूर्ण कोण आहे का? माझ्या म्हणून त्यांनी सांगितलं पूर्ण अवतार रामकृष्ण. सगळे अवतार जरी असले तर राम प्रभू आणि कृष्ण परमात्मा हे दोन पूर्ण अवतार आहेत. त्यांच्यामध्ये त्यांना पाप लागत नाही, पुण्य लागत नाही आणि ते काय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे. लोक जे करतात, जे लोकांना करता येत नाही ते जे करतात त्याच्या विरुद्ध सुद्धा सगळंच त्यांना करता येतं. म्हणून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणाऱ्या माझ्या ठिकाणी पुरतेपणा लागी त्याची तुलना करण्यासारखा जगी दुसरा नाही. जगामध्ये परमात्म्याच्या तुलनेचा दुसरा कोणताही परमात्मा किंवा कोणतंही दैवत किंवा व्यक्ती कोणीही नाही. परिपूर्ण ओम पूर्णमदः पूर्णमिदम असं परिपूर्ण स्वरूप माझं आहे. आणि ऐशी सामुग्री माझ्या अंगी. आणि अशा प्रकारचं सामुग्री म्हणजे अशा प्रकारचं साहित्य किंवा अशा प्रकारचं खरं षड्गुण. याचा अर्थ काही ज्ञानेश्वरीमध्ये केला षड्गुण ऐश्वर्य संपन्नता. कारण परमात्म्याचं काय आहे, परमात्म्याला हे गुण आता तुम्हाला आम्हाला यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे षड्गुण आपल्याला मिळवावे लागतात जीवाला प्रयत्नाने. आणि ते प्रयत्नाने जीवाला स्वतःच्या मिळत नाही, देवाची शरणागती करावी लागते. देवाची कृपा झाली तर थोडंसं यश थोडंसं ऐश्वर्य. आणि परमात्म्याच्या ठिकाणी काय हे परमात्म्याचं षड्गुण ऐश्वर्य हे जे आहे ते षड्गुण ऐश्वर्य त्याला सोडून कधी राहतच नाही. मग आता त्याला पूर्णतेला काही कमी आहे का कधी? तैसा पुरतेपणा लागी आणिक दुसरा नाही जगी आईशी सामुग्री माझ्या अंगी. अशी सामुग्री माझ्याजवळ आहे हे जाणशी तू. हे तुला मग माहीतच आहे. तू जेव्हा त्या भीमाला विष दिलं त्याच्यातून वाचवणारा कोण आहे? मी आहे की नाही. तुला संकट आलं म्हणून तू अपूर्ण होता, मला प्रार्थना केली. पण मला काय आहे का? मी तत्काळ तुझ्या संकटाचं पाहते. पांडव अखंड वनवासी आणि परिते देवाशी आठविती अशी स्थिती आहे. म्हणून याचा अर्थ देवाला मला काही संकट लागलं म्हणून मला कोणाची गरज आहे असा नाही. परंतु आईशी सामुग्री माझ्या अंगी जाणशी तू. अशी माझ्या ठिकाणी सामग्री किंवा सामर्थ्य आहे हे तू चांगला जाणतच आहे, तुला अनुभव आहे. मी काय काय केलं? मृत गुरुपुत्र आणिला तो पवाडा देखिला तोही मी उगला कर्मी वर्ते. आज सांगतात की मृत गुरुपुत्र आणिला. भगवान परमात्म्याने लोकांसारखं आपण वास्तविक रामप्रभूला वशिष्ठ गुरूंची गरज आहे का? ईश्वर हा सर्वज्ञ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वज्ञ आहे. त्यांना सांदीपनी गुरूंना शरण जाण्याची गरज आहे का? नाही. पण गेले की नाही? काय श्रीराम काय वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपन गुरु केला. श्रीराम त्यातलं एक पद आठवतं का? तर श्रीराम प्रभू हे वशिष्ठाला शरण गेले आणि कृष्णाने सांदीपनी गुरु केले. तर या ठिकाणी लहानपणी एकदा असे की भगवान मला वाटतं ग्रहणामध्ये
ज्या वेळेला ग्रहणामध्ये गेले, ग्रहणामध्येच का तिथं सगळ्यांच्या भेटी झाल्या, तेव्हा सांदीपनी मुनी आणि त्यांची पत्नी म्हणजे आपली गुरुपत्नी यांची भेट झाली. आणि त्यानं सांगितलं म्हणे आता तुमच्यासाठी मी काय करू. तर त्यानं सांगितलं की माझा एक लहान मुलगा पूर्वीच या ठिकाणी त्या पुत्राचं हरण झालेलं आहे आणि समुद्राने तो गिळून टाकला असं सांगितलं. तर त्या मुलाची माझी भेट होण्याची इच्छा आहे. तेव्हा भागवतामध्ये गेले आपल्याला ते आता इतक्यामध्ये दशमस्कंदामध्ये. तर त्यांनी काय केलं, समुद्राकडे गेला, पण तो वरुण लोकात मुलगा होता म्हणून वरुणातकडून तो मुलगा घेऊन पुन्हा त्यांच्या ह्या कोणाला सांदीपनी गुरुपत्नीला तो परत दिला, असं त्याचं सामर्थ्य. म्हणजे मेलेला वरुण लोकात गेलेला मुलगासुद्धा आणण्याचं सामर्थ्य माझं आहे. म्हणून म्हणतात मृत गुरुपुत्र आणला. मेलेला माझ्या गुरुचा पुत्र मी जिवंतपणा आणून माझ्या गुरूंना किंवा गुरुपत्नीला दिला. हा पवाडा तो देखीला, हा तो पवाडा देखीला म्हणजे हा पराक्रम जो आहे तो पराक्रम तू स्वतः पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे माझं सामर्थ्य. आणि असं असून तोही मी उगला कर्मी वर्ते, असा मी असूनही उगीचच म्हणजे मला काही गरज आहे का या कर्माचं वर्तन करण्याची, कर्माचं अनुसरण करण्याची, तरीसुद्धा मी ह्या कर्माचं अनुष्ठान करतो. आता दुसरी गोष्ट आहे, मग तू कर्माचं अनुष्ठान का करतो, तर त्याचं उत्तर भगवान या श्लोकात सांगतात. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उद्याप पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.